नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे खूप मनापासून स्वागत आहे। कसे आहे सगळे? संध्याकाळचे 7:30 झाले, 7:30 पण नाही, 7 वाजले, 7:30 झाले असतील, मग असे 7 वाजलेले, 7:30 वाजल्याने आम्ही आत्ता चालू आहोत भरवायला। लाईट गेले, संध्याकाळी 5 वाजल्यापासून कपडे आम्ही असे काळोखातच भरलेत, कसे भरले ते आम्हालाच माहिती दोघींना। दीदी इथे सुटीचं ताट घासते, काळोखामुळे लाईट दिसत नाही तुम्हाला। आम्ही बॅटरीवरती तुम्हाला हे करते मी। आता उद्या हळू ओलय थोडं पुसलंय मी आता तिकडे। आज भडवायला आहे उठणं, उद्या हळद, परवा आहे लग्न। यांच्या आईंच्या काकाच्या आईंच्या भावाचं म्हणजे काकाचा मुलगा आहे तो, आईंच्या त्याच्या मुलाचं लग्न आहे। तर आता मी आज उठणं आहे, त्यावेळी मी चाललेलो आहे। बॅगा वगैरे सगळ्या पॅक केल्या, त्या पण घाईमध्ये एवढ्या पॅक केल्या आणि काळू करते पण। ह्या आमच्या सगळ्या बॅगा आहेत 4 जणांच्या। कशामध्ये काय काय आम्हालाच समजलं नाही, कशा तरी कोंबाकोंबी केले आणि हिला समजलं आहे आपण आता जाणार आहोत। त्याच्यामुळे हिची सूज झाली, रडायची सुरुवात ना, ओरडायची मोठमोठ्याने, भुकाची सुरुवात। स्वीटीचा पट्टा लावतो आता, पट्टा तर लावा लागेलच ना। हे बघ हिला एवढं समजलं आता। स्वीटी कॅन्सल, तू कॅन्सल। तिला समजले आता आपण जाणार आहे ते, तर ती झालं सुरू झालं हिचं नुसता लागली रडायला। रडायचं काय मला समजत नाही। स्प्रे पण घेऊन ठेवू का हिचा, नको ना? अरे रडायचं काय पण, झालं तेव्हा चला रिक्षावाला येतीलच। आता आपण डायरेक्ट भडवळला जाताना भडवळला भेटू। भडवळला लाईट आहे, आमच्या इथे लाईट नाही आहे। संध्याकाळी 5 वाजता लाईट गेले। चला आता घरी गेल्यावरती भेटू। आईच्या पाया पड। उजव्या साईडून मावशी। सकाळचे वाजलेले आहेत 7:30 वाजलेत आणि माझे आंघोळ वगैरे आवरले। टिकली माझी पडले, मला टिकलीचा कुठेतरी बंदोबस्त करायला लागेल, कारण मी घाईमध्ये आली ना, त्यामुळे टिकल्यांची डब्बीच विसरले। आता टिकल्यांचं बघायला लागेल, कुठेतरी बंदोबस्त करायला लागेल, नाही ते येताना यांना सांगायला लागेल घेऊन यायला। तर आता सध्याचा बंदोबस्त करायला लागेल कुठेतरी। बाबांचा डबा मी आज झालेला आहे, आता मी पाणी भरून घेते आणि मग पुढचं बघूया। दीदी गुड्डू झोपले आहे, दीदी इथे झोपले आहे, गुड्डू तिथे झोपला आहे, बाबा गेले आंघोळीला। आता पटकन टिकलीचा कुठे बंदोबस्त करते, मला बिना टिकलीचा कसं वाटायला लागले, फक्त टिकलीचा बंदोबस्त करते। आणि आज आहे हळदी, त्याच्यामुळे हळदीचा लूक वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळेल। प्लस मला दुसरीकडे पण एकीकडे हळदीला जायचं आहे, तेही तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, कुठे मी जाते ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचं आहे। चला काय मी पडेल नाही पडणार, काही घेतली नाही माझी नात
तुम्ही घेऊन आले का तिला? तेच बोलली तुम्ही कशा मम्मी नको तिला जेलसी होते. मावशी येतो तिची पाय चाटेल तिचा. जे मम्मी मी पण उचल. सगळ्याच्या तयार आहे बघा. आम्ही चाललो हळदीला. गाव माहिती आहे, गाव वरती जायचा रस्ता नाही माहिती तुम्हाला, खाली जायचा. पूर्ण खाली उतरलो आपण, बरोबर ना बाळ्या, असंच गेलेलो. जाण्याचा रस्ता पाहिजे ना आपल्याला माहिती. हे काय इथूनच आलो, ती पोरगी बरोबर बोलली तुम्हाला. ह्या साईडून, ह्या साईडून,
शीट यार, इथे आलो, इथे बघितलं, इथून पुन्हा मी मागे गेलो पण आम्हाला मांडव नाही दिसला. चलो पोचलो. हळदीला जास्त वेळ आम्ही तिथे थांबलो नाही, आम्ही लगेच निघालो कारण इथे पण आपल्या इथे हळदी होते ना, त्याच्यामुळे आम्ही लगेच निघालो. जास्त वेळ थांबायला भेटलं पण नाही. नेक्स्ट टाईम आलो का पुन्हा थांबवणे. पण छान माणसाचे सगळ्याचे मिळून बोलून छान वाटलं, मस्त वाटलं. नेक्स्ट टाईम जरूर येईल. आता गमता इथे पण हळदी आहे, त्याच्यामुळे मला पण थांबता नाही आलं, लगेच निघायला लागलं. आता इथे आलं पेट्रोल भरायला. तर घरी पण तिथे आता सगळं सुरू झालं असेल. मला तिकडचे रोड लागले. चला डायरेक्ट आता तिकडे गेल्यावरती बोलू. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे. तर जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे. आणि हा हळदी उठणंचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चलो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक पण करायचं आहे, विसरायचं नाही आहे. चलो बाय.